Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, काल एक आपण व्हिडिओ अपलोड केलेला होता की महाराष्ट्रामध्ये या वर्षीपासून एक नवीन MBBS कॉलेज सुरू होऊ शकतं। तर तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचे कॉल व मेसेजेस येत होते की यावर्षी महाराष्ट्रामध्ये एकूण किती नवीन MBBS कॉलेज सुरू होऊ शकतात, त्या संदर्भाने सविस्तर माहिती द्या। तर विद्यार्थी व पालकांना ही माहिती देण्यासाठीच आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत। या व्हिडिओमध्ये तुम्हाला यावर्षी महाराष्ट्रात एकूण किती नवीन MBBS कॉलेज सुरू होऊ शकतात व त्या कॉलेजेसची नावे काय आहेत, इनटेक कॅपॅसिटी काय असेल, या सर्व प्रश्नांसंदर्भात माहिती मिळेल। त्यामुळे या व्हिडिओला काळजीपूर्वक पाहत रहा व महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना माहिती पडेल की यावर्षी महाराष्ट्रामध्ये किती नवीन MBBS कॉलेज येऊ शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर आपण सर्वात पहिलं कॉलेज पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अहिल्यानगर। हे कॉलेज या वर्षीपासून प्रवेश प्रक्रियेमध्ये येऊ शकतं। NMC ची मान्यता आल्यानंतर व जे काही प्रवेश प्रक्रियेचे नियम आहेत ते पूर्ण झाल्यानंतर या कॉलेजला परमिशन दिली जाऊ शकते व या कॉलेजच्या अंदाजित तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 100 ते 150 जागा महाराष्ट्रातील प्रवेश प्रक्रियेमध्ये ऍड होतील। त्यानंतर जर आपण पुढील कॉलेज पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शताब्दी हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज मुंबई। हे एक पीपल प्रायव्हेट जे काही मॉडेल आहे त्यावर बेस असणार आहे। हे देखील मेडिकल कॉलेज या वर्षीपासून सुरू होण्याच्या शक्यता आहेत। NMC ची मान्यता आणि महाराष्ट्र शासनाचा GR आल्यानंतर या संदर्भाने अधिक क्लॅरिफिकेशन मिळेल। या कॉलेजमध्ये देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अंदाजे 100 ते 150 ज्या काही MBBS सीट आहेत त्या येऊ शकतात। 3 नंबरचं जर आपण कॉलेज पाहिलं तर या कॉलेजचं नाव आहे आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स पालघर। तर हे पालघर या ठिकाणी एक सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट MBBS कॉलेज या वर्षीपासून येऊ शकतं। या संदर्भाने महाराष्ट्र शासनाने आणखी कोणतीच अपडेट दिलेली नाही, परंतु जवळपास याचे जे काही काम आहे ते पूर्ण झालेलं आहे व या कॉलेजला यावर्षी मान्यता मिळण्याची दाट शक्यता आहे। जर असे झाले तर या कॉलेजच्या देखील साधारण 100 ते 150 जागा प्रवेश प्रक्रियेमध्ये येऊ शकतात। या संदर्भाने व या कॉलेजला मान्यता मिळाल्यानंतर पुढील ज्या काही अपडेट आहेत त्या आपल्या WhatsApp ग्रुपवर शेअर केल्या जातील। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेटसाठी बालाजी एज्युकेअरचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा। त्यानंतर जर आपण पुढील कॉलेजचा विचार केला तर पुढील कॉलेज आहे CSMSS मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर। या कॉलेज संदर्भात कालच आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे। त्यामध्ये या कॉलेज संदर्भात मी तुम्हाला संपूर्ण माहिती व कॉलेजचा जो काही कॅम्पस आहे तो तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना ही संपूर्ण माहिती पाहिजे असेल त्या विद्यार्थ्यांनी कालचा आपला व्हिडिओ पाहून घ्या। या कॉलेजची जी इनटेक कॅपॅसिटी आहे ती देखील अंदाजित 100 ते 150 जागांसाठी आहे व यावर्षी या कॉलेजमध्ये प्रवेश होऊ शकतात। या संदर्भाने ऑफिशियल अपडेट आल्यानंतर मी तुम्हाला अपडेट करेल। त्यानंतर जर आपण शेवटचं व 5 नंबरचं कॉलेज पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हे कॉलेज देखील छत्रपती संभाजीनगर मध्येच येणार आहे व या कॉलेजचं नाव आहे BSP मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर। या कॉलेजचा जो काही पूर्ण पत्ता आहे तो आता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। या कॉलेजमध्ये देखील अंदाजित 100 ते 150 MBBSच्या जागा येऊ शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे यावर्षी महाराष्ट्रामध्ये हे 5 नवीन मेडिकल कॉलेज येण्याची शक्यता आहे।
यामध्ये एक जे कॉलेज आहे आपण सुरुवातीला पाहिलेलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अहिल्यानगर हे एक शासकीय MBBS कॉलेज आहे व इतर जे काही कॉलेजेस आहेत ते सेमी प्रायव्हेट आहेत. या वर्षीचा जर आपण विचार केला तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अहिल्यानगर आणि CSMSS मेडिकल कॉलेज संभाजीनगर हे 2 कॉलेज तरी 100% प्रवेश प्रक्रियेमध्ये येतील. रिमेनिंग जे काही 3 कॉलेजेस आहेत त्या संदर्भाने ऑफिशियल अपडेट आल्यानंतर विद्यार्थ्यांना कळवलं जाईल. या ठिकाणी आपण पाहू शकतो हे जे काही कॉलेज येणार आहेत ते NMCची अंतिम मान्यता मिळाल्यास व महाराष्ट्रात 2026-27 या शैक्षणिक वर्षात यांची नोंद झाल्यानंतरच येतील. जर असे झाले तर महाराष्ट्रामध्ये साधारण 500 ते 700 नवीन MBBSच्या जागा उपलब्ध होऊ शकतात. यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे मार्क कमी येत आहेत, कट ऑफ पेक्षा 5-6 मार्क कमी राहत आहेत, अशा विद्यार्थ्यांना याचा फार मोठा फायदा होईल व महाराष्ट्रात त्या विद्यार्थ्यांना देखील MBBS करण्याची संधी मिळेल. या संदर्भात जे काही पुढील अपडेट आहेत ते आल्यानंतर मी तुम्हाला आपल्या YouTube व्हिडिओ मार्फत अपडेट करेल. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी बालाजी एज्युकेअर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. प्रवेश प्रक्रियेसंदर्भात येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेट संदर्भात तुम्हाला या ठिकाणी माहिती मिळत राहील. तसेच ज्याही विद्यार्थ्यांना यावर्षी प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात. सध्या आपले MBBS, BDS, BMS, BHMS व फिजिओथेरपी या कोर्सेससाठी पेड काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत. तरी गरजू विद्यार्थ्यांनी याचा नक्की लाभ घ्या व आपलं डॉक्टर होण्याचं स्वप्न साकार करा. तर ज्याही विद्यार्थ्यांना आमची मदत हवी असेल अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात. तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.